तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यशोदा नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। जिल्हा मार्गासह अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले तर मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। हिंगणघाट तालुक्यातील लाल प्रकल्पाचे दरवाजे आता उघडण्यात आलेत आणि 2 दरवाजांमधून पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे। पोथरा लालनाला या प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे। त्यामुळे नदी नाले जे आहे दुथडी भरून वाहत आहे। आपण पाहू शकतो की मी यशोदा नदीच्या ज्या सरू या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणून यशोदा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना दिसत आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या मार्गावर जे पाणी जे आहे ते ओसंडून वाहत आहे। त्यामुळे हा राळेगाव जो मार्ग आहे तो बंद झालेला आहे। यासह अलमडो अल्लीपूर हा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे। आणखी फिरतगाव हा मार्ग बंद झालेला आहे। भगवा कानगाव मार्ग सुद्धा बंद झालेला आहे। अलमडो गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे या गावातील परिस्थिती जी आहे ती बिकट बनण्याची शक्यता नाकारता येत नाही। लाल नाला प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर नांद प्रकल्पाचे सुद्धा दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे नदी काठावरील गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीतच पाहता यशोदा नदीला जो पूर आला आहे त्यामुळे हिंगणघाट तालुका देवळी तालुक्यातील जे गाव आहे ते बाधित झाले आहे आणि या गावाचा जिल्ह्याशी असणारा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे। एकंदरीतच पाहता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता पाहता जिल्हाधिकारी यांनी आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे आणि अजूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे वाताहत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक घरात पाणी शिरण्याची शक्यता सुद्धा प्रशासनाने वर्तविली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे। नरेंद्र बदन न्यूज 18 लोकमत, तरुळ, वर्धा।